नमस्कार मित्रांनो, मी स्नेहल स्पीकअप प्रोमध्ये आपले स्वागत करते. आज आपण कॅन हा ग्रामर टॉपिक स्टडी करणार आहोत. कॅनचा वापर आपण अबिलिटी म्हणजेच क्षमता आणि पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता याबद्दल बोलण्यासाठी करत असतो. कॅन या ग्रामर टॉपिकमध्ये आधी आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे हे शिकणार आहोत. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे सकारात्मक वाक्य. आय कॅन. कधीही आपण कॅनचा वापर कर्त्यानंतर करत असतो. आय म्हणजे मी, आय कॅन. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, यू कॅन. यूचा वापर आपण एका व्यक्तीसाठी देखील करतो आणि अनेक व्यक्ती असतील त्यांच्यासाठी देखील आपण यूचाच वापर करतो. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. ही म्हणजे तो, ही कॅन. शी म्हणजे ती, शी कॅन. इट. इटचा वापर आपण निर्जीव वस्तूंसाठी व सजीवांमध्ये प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी करत असतो किंवा आपण इटचा वापर वेळेसाठी, सिच्युएशनसाठी किंवा वातावरणाबद्दल बोलण्यासाठी देखील करू शकतो. वी म्हणजे आम्ही, वी कॅन. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. दे म्हणजे ते, दे कॅन. अशा पद्धतीने आपण कॅनचा वापर कर्त्यानंतर करत असतो. आपण आता काही एक्झाम्पल्सला बघूया. आय कॅन टॉक म्हणजे मी बोलू शकते. वी कॅन टॉक आम्ही बोलू शकतो. यू कॅन टॉक तू बोलू शकतो. अगेन यू कॅन टॉक तुम्ही बोलू शकता. ही कॅन टॉक तो बोलू शकतो. दे कॅन टॉक ते बोलू शकतात. शी कॅन टॉक ती बोलू शकते. इटसाठी आपण एक्झाम्पल घेणार नाही आहोत कारण आपण इटचा वापर निर्जीव वस्तूंसाठी करत असतो. पॅरट कॅन टॉक पोपट बोलू शकतो. त्याच्यामध्ये बोलण्याची क्षमता आहे त्यामुळे आपण इथे कॅनचा वापर केलेला आहे. येस आय कॅन म्हणजे हो मी बोलू शकतो. कांगारू कॅन जम्प कांगारू उडी मारू शकतो. रोहन कॅन जम्प रोहन उडी मारू शकतो. चित्ता कॅन रन व्हेरी फास्ट चित्ता खूप वेगाने धावू शकतो. सॅम कॅन रन व्हेरी फास्ट सॅम खूप वेगाने धावू शकतो. डॉल्फिन्स कॅन स्विम डॉल्फिन्स पोहू शकतात. मेनी पीपल कॅन स्विम अनेक लोक पोहू शकतात. आपण आता निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारात्मक वाक्य कसे बनवायचे ते बघणार आहोत. कधीही नकारात्मक वाक्य बनवण्यासाठी आपण आता नकारात्मक वाक्य कसं बनवायचं हे बघणार आहोत. आपण आता नकारात्मक वाक्य कसं बनवायचं हे बघणार आहोत. निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारात्मक वाक्य. नकारात्मक वाक्य बनवण्यासाठी आपण कॅन नंतर नॉटचा वापर करू शकतो. नकारात्मक वाक्य बनवण्यासाठी आपण कॅन नंतर नॉटचा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल आय कॅनॉट याला आपण आय कांट असं देखील म्हणू शकतो.